नमस्कार, मी अनिल जयगौड एजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत रायगड जिल्हा परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मंगेश वाकडेकर साहेब आहेत. साहेब, स्वागत आहे पहिल्यांदा तुमचं आमच्या चॅनलमध्ये. वाकडेकर साहेब, अध्यक्ष होऊन मला वाटतं आता जास्त वेळ झालेला नाही आहे, परंतु पहिल्या जीबीमध्ये जो माझ्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उमटे धरण येते, त्या उमटे धरणाचा जो गाल आहे तो गेली 40 वर्षाहून अधिक काल काढला गेलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे जी लोक पाणी पितात त्यांचे भरपूर हाल होत आहे. हा प्रश्न मला वाटते सदस्यांनी तिथे उपस्थित केलेला होता आणि तुम्ही सांगितलं कारण हा डिपार्टमेंट तुमच्याकडे येतं पाणी पुरवठा. तर त्या गाल काढण्यासाठी ज्यावेळेला अधिकारी तिथे आले त्यांनी सांगितलं की 3 ऑप्शन आहेत, एक तर शेष फंड, वित्त आयोग आणि विशेष निधी. तर तुम्ही स्वतः आता पाणी पुरवठा विभागाचे सभापती पण आहात, तर हा गाल काढण्यासाठी तुम्ही कधीपर्यंत निधी आम्हाला देणार आहात, जेणेकरून लाखो लोक जे पाणी पितात त्यांना पाणी प्यायला, दररोज पाणी प्यायला मिळेल. सध्या 2 दिवस पाणी आड करून येते. खऱ्या अर्थानं आपण खूप चांगला प्रश्न मांडला. आज उमटी धरणावर साधारणतः अलिबागचे एक 34 ग्रामपंचायती अवलंबून आहेत आणि खऱ्या अर्थानं आज पाणी हा सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि याच्या पुढचे जे संघर्ष होणार आहेत ते पाण्यावरूनच होणार आहेत. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जे जे धरणं येतात त्या संदर्भात कालच आम्ही एक बैठक घेतली आणि बैठकीच्या माध्यमातून त्याच्यातून काय उहापोह करता येईल, कारण गेली कित्येक वर्ष मग बरेच धरणं आहेत ज्यांच्यातून गाळ काढण्याची प्रक्रिया झाली नाही आणि याच्यात गोष्टी 2 असतात की एक तुमच्याकडे निधीची उपलब्धता आणि तिथे निधी आपण किती वापरू शकतो. तर त्यात रायगड जिल्हा परिषदेच्याकडे जी निधीची उपलब्ध आहे ती थोडी कमी आहे. त्यामुळे काय करू शकतो या संदर्भात कालच एक बैठक घेतली आणि त्याच्यात पद्धतीने आमचा उहापोह चालू आहे. त्यानंतर उमटे धरणाच्या संदर्भात या अलिबागचे सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी आणि मी एक 2 दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांसोबत बैठक घेतली. कलेक्टर साहेबांना आम्ही विनंती केली की आपल्या विभागात अनेक नामांकित कंपन्या आहेत, त्यांच्या CSRच्या माध्यमातून आपण इथे जर गाळ काढलं तर ते संयुक्तिक ठरेल आणि आता येणाऱ्या काळात पावसाळा एकदम तोंडावर आहे, तर त्याच्यात त्यांनी लवकरात लवकर हे करून आपण गाळ कसं काढू शकतो या संदर्भात आमची चर्चा चालू आहे आणि मग त्यानंतर जे काही उपलब्ध होईल ते तुम्हाला आम्ही सांगू. हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असेल. संपूर्ण जे अध्यक्ष आहेत सध्या भारतीय जनता पार्टीचे सध्या अध्यक्ष आहेत, तुमचा जो काही हा प्रवास चालू झाला 0 ते अध्यक्ष, तर मी जास्त काही तुम्हाला वेळ मागणार नाही, परंतु तुम्ही हा तुमचा जो प्रवास आहे थोडक्यामध्ये जनतेला सांगाल तर बरं होईल, कारण की अध्यक्ष कोण आहेत, त्याचा संघर्ष काय आहे हे जनतेला कळायला पाहिजे. खऱ्या अर्थानं मी आद्य क्रांती वसंत फडके यांच्या जन्मगावात माझा जन्म झाला. मी 2004 ते 2012 असं बँकिंग सेक्टरमध्ये काम केलं आहे. मी HDFC बँक, ICICI बँक, इंडस्ट्रियल बँक इथे बँक मॅनेजर म्हणून काम केलं. एडलवाईज या कंपनीमध्ये नवी मुंबई एरियात होतो. 2012ला ज्यावेळी मी वॅकेशनवर गेलो होतो त्यावेळी मला कावीळ हा आजार झाला होता आणि त्याच्यातून मी मृत्यूच्या दाढेतून बाहेर निघालो आणि मग तेव्हा मी माझ्या मनाशी खुणबाग बांधली की देवाने मला हा दुसरा जन्म दिला आहे, तर ह्या समाजाच्या, ह्या देशाच्या काहीतरी माझ्याकडून झालं पाहिजे यासाठी झालं. आणि 2012ची ग्रामपंचायत शिवडोनची निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत माझा चांगल्या मताने माझा विजय झाला. मी शिवडोनमध्ये उपसरपंच म्हणून विराजमान झालो. 5 वर्ष चांगलं काम केलं. शिवडोनमध्ये ग्रामपंचायत एक चांगल्या लेवलला आणण्याचं काम केलं. त्यानंतर माझ्यावर नरेंद्र मोदी साहेब यांचा 2014च्या निवडणुकीमध्ये त्यांचा प्रभाव होता आणि त्या प्रभावाच्या माध्यमातून आमच्या त्या विभागातील रामशेठ ठाकूर माजी लोकनेते साहेब, त्या पद्धतीने त्यावेळचे आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालती साहेब यांच्या संपर्कात मी आलो आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर 2017 साली मला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जिल्हा परिषद तिकीटसुद्धा देण्यात आलं होतं आणि AB फॉर्मच्या माध्यमातून मी फॉर्मसुद्धा भरला होता. मात्र शिवसेना, भाजप आणि काँग्रेस अशी तिथे अलायन्स झाली शेतकरी कामगार पक्षाविरुद्ध, कारण भाजप हा नवीन पक्ष होता आणि त्या अलायन्समध्ये ती शिवसेना सुटली. त्यानंतर AB फॉर्म मी पक्षाच्या आदेशाप्रमाणे मागे घेतला आणि गेली 9 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या विभागात सातत्याने काम करत आहेत. मग पहिल्यांदा मला केळवण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मला काम केलं. मी त्याच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी सर्व दूर बसवण्याचं मी काम केलं. त्यावेळेस मी कर्नाळा ग्रामपंचायत विकास समितीचा अध्यक्ष होतो. त्याच्या माध्यमातून तिथे महिलांसाठी मी प्रचंड काम केलं.
448 कुटुंबांना गॅस सिलेंडर देणे, त्यांना 4 वर्ष सिलेंडर भरून देणे, 37 महिलांना कुकर देणे, त्यानंतर शिलाई मशीन देऊन महिलांना रोजगार निर्माण करून देणे, तिथले विविध बचत गटांना वेगवेगळ्या पद्धतीच्या पतावळीच्या मशीन असतील, शिलाई मशीन असतील, त्यानंतर तुमच्या घरघंटी असतील, हे सगळं देऊन त्यांना रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न आपण काम केलं. माझं 7 वर्षाचं काम पाहिल्यानंतर आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर आणि रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून मला तिथला तालुका अध्यक्ष म्हणून मला बढती मिळाली. तालुका अध्यक्ष म्हणून काम करत असताना मला भारतीय जनता पार्टीचा केळवणा जिल्हा परिषदमध्ये उमेदवार म्हणून मला निश्चित केलं. मागच्या निवडणुकीत विधानसभेत बघितलं तर महाविकास आघाडी 5,500 मतांनी तिथे आमच्यापेक्षा आघाडीवर पुढे होती आणि तसं असताना सुद्धा मी 2400 मतांनी तिथे जिंकून आलो. आणि माझं 9 वर्षाचा संघर्ष असेल, 9 वर्षाचं काम असेल, मग ते सामाजिक काम असेल, रायगड प्रीमियर लीगसारखं माझी स्पर्धा जी असेल ती तुम्हाला सुरक्षित आहे. त्याच्या माध्यमातून रायगडचं आज कोणता रायगडमधलं असं कुठलं गाव नाही का मंगेश वाकडेकरची ओळख नाही आहे. त्याबद्दल ते काम केलं. आम्ही क्रांती फेस्टिवलच्या माध्यमातून सांस्कृतिक काम केलं. रायगड जिल्हा कबड्डीच्या मी 2-3 स्पर्धा भरवल्या. म्हणजे सर्व हे जे काम होतं हे सगळं काम पाहिल्यानंतर भारतीय जनता पार्टी, रवींद्र चव्हाण साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, रामशेठ ठाकूर साहेब, महेश बालदी साहेब आमदार आणि प्रशांत शेठ यांनी मला ही संधी दिली. माझ्या पाठीत धैर्यशील दादा पाटील असतील, रविशेठ पाटील असतील, अशा सर्व लोकांच्या माध्यमातून आज भारतीय जनता पार्टीचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष झाला. वकडेकर साहेब, तुम्हाला आता चांगल्या पद्धतीने माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपला जो कोकण मतदारसंघ आहे याच्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 3 जिल्हे येतात आणि याच्या अगोदर तिथे अनिकेत तटकरे हे स्टँडिंग आमदार होते. परंतु जर आता आपण पाहिलं तर सध्या 1 नंबरला शिंदे गटाकडे जागा आहे, 2 नंबरला भारतीय जनता पार्टीकडे आहेत आणि 3 नंबरला राष्ट्रवादीकडे आहे. मागच्या वेळेला दक्षिण रायगडचा ज्यावेळी उमेदवारी घोषित करण्याची वेळ आलेली त्यावेळी धैर्यशील दादा पाटीलच उमेदवार असतील हे भारतीय जनता पार्टीच्या सभा वगैरे घेऊन तिथं बोललं जात होतं. परंतु ती जी सीट होती ती मित्र पक्षांमध्ये सुनील तटकरे यांना गेली. आता तुम्ही 2 नंबरला आहात. जर तुम्ही विचार केला तर ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जी जागा आहे, जे सध्या आता मेनस्ट्रीम मीडियामध्ये सगळीकडे बोललं जाते की ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळायला पाहिजे किंवा शिंदे गटाला मिळायला पाहिजे किंवा स्टँडिंग आमदाराला मिळायला पाहिजे. तर ह्या बाबतीमध्ये ही जागा तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला येऊ शकते. खऱ्या अर्थानं आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार आणि एकनाथ शिंदे साहेब ह्या वरिष्ठ लेवलला ही सर्व चर्चा चालू आहे की कोणत्या विभागातली कोणती जागा कोणत्या पक्षाला दिली जावा. आता इथे स्टँडिंग अनिकेतजी तटकरे आहेत, त्यानंतर शिंदे गटाची मतं आहेत ती 1 नंबरची मतं आहेत, 2 नंबर आमची मतं आहेत, 3 नंबर यांची मतं. वरिष्ठ पातळीवर जो निर्णय असेल त्या निर्णयाच्या सोबत आम्ही असणार. हा एक महत्त्वाचा प्रश्न असेल जनतेसाठी खास करून. पकडे कसं जेव्हा तुम्ही अध्यक्ष नव्हतात त्यावेळी पाणी पुरवठा विभागामध्ये तुमचं काहीतरी काम होतं आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही तिथे गेलेला होतात आणि तुमचं काम कदाचित झालं नसेल त्यावेळी त्या समोरच्या अधिकाऱ्याला तुम्ही त्यावेळेला बोललेला होता. तुम्हाला आठवतं घंटे धरून की एक दिवस आम्ही पण इथे भारतीय जनता पार्टी ह्या रायगड जिल्हा परिषदमध्ये येऊ. त्यावेळी रायगड जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचं काही अस्तित्व पण नव्हतं आणि तोच अधिकारी एका व्यक्तीला नंतर म्हणाला की अशा पद्धतीने मला वाकडेकर साहेब बोललेले होते आणि तोच व्यक्ती आज भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष तर आहेच, परंतु पाणी पुरवठा विभागाचं सभापती पद आहे ते सुद्धा त्याच्याकडे आहे. तर तुम्ही जे बोललेलात ते खरं झालं. ते ज्यावेळेला त्यांनी तुम्हाला असं म्हटलं होतं आणि तुम्ही आज अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलं तर तुम्हाला कसं वाटतं? नाही, खऱ्या अर्थानं आपण जे म्हटलं ते अतिशय योग्य आहे आणि त्यावेळी अध्यक्ष होईन असं काय मला काही कल्पना नव्हती, पण ह्या खात्याचा सभापती होईन हा मला त्यावेळी कॉन्फिडन्स होता. कारण खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर पाण्यासारखं एक नरेंद्र मोदी साहेबांचं एक मिशन आहे की हर घर जल नल से जल, आणि पाणी हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. आणि आपण मागच्या 2-3 वर्षात जलजीवन मिशन योजना बघितली तर अतिशय चांगली योजना होती. मात्र संबंधित कॉन्ट्रॅक्टर असतील, संबंधित तुमचे ते अधिकारी असतील यांच्या संगनमतानं या योजनेमध्ये अतिशय काही गोष्टी झाल्या. तर त्या गोष्टी न होता ही योजना कशा पद्धतीने चांगली होईल यासाठी आम्हाला ही संधी पक्षाच्या माध्यमातून दिली गेली. आता माझ्या गावाची जी योजना आहे ती कर्नाळा पक्षी अभयारण्यामधून माझी पाण्याची लाईन जाणार होती आणि त्याला नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डची परवानगीची आवश्यकता होती. तर नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डची परवानगी आजपर्यंत रायगड जिल्ह्यात कोणत्याही ग्रामपंचायतीला म्हणजे मिळाली नव्हती.
ती मी स्वतः पुढाकार घेऊन ती नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्ड करून परवानगी आणली. तिथून आपल्या गावाच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो फार मोठा आहे, कारण शिवडोन खारपाडा ते शिवडोन असं 12 किलोमीटरचं अंतर, त्यात नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्ड, त्यानंतर आमची जी पाणी टाकी होती ती सुद्धा प्रादेशिक फॉरेस्टमध्ये होती, त्याची परवानगी आणली आपण, नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डची परवानगी आणली. आणि खऱ्या अर्थानं आज पाण्यासारखा प्रश्न आहे हा सोडवण्यासाठीच आपण इथे आहोत. मी शेवटचा प्रश्न विचारतो. वाकडेकर साहेब, तुमच्या अध्यक्षपदाच्या कार्यकालामध्ये तुमचं काय व्हिजन असणार आहे ह्या रायगडच्या संपूर्ण जनतेसाठी, की बाबा मी माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये, कारण की तुम्ही सत्तेवर नसाल, भारतीय जनता पार्टी इथे रायगडमध्ये काही नव्हती, आज तुम्ही अध्यक्ष आहात, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहात, तर तुम्हाला जे अनुभवाला मिळालं की बाबा ह्या गोष्टी शकापाच्या कार्यकालात झाल्या नाही, ते व्हायला पाहिजे, तर अध्यक्ष म्हणून तुमचं काय व्हिजन असणार आहे, की जनतेसाठी नक्की काय काय करायचं आहे? खऱ्या अर्थानं आज आपण जो 27 मार्चला बजेट आपण मांडला तो आत्तापर्यंत ऐतिहासिक बजेट होता. आतापर्यंतचं बजेट 85 करोडचा हा सर्वात मोठा बजेट होता. आपण ह्यावर्षी 175 करोडचं बजेट मांडला. त्याच्यानंतर आपण आता 4 दिवसामध्ये आपली जीबी संपन्न झाली, त्याच्यामध्ये 52 करोडचा आपण 15 विभागाचे पैशाचं विधी संदर्भात आपण ठराव घेतला. तर खऱ्या अर्थानं आज रायगड जिल्हा म्हटला तर छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची राजधानी, आणि ह्याच रायगडमधून आज पूर्ण देशामध्ये एक चांगला मेसेज जात आहे. त्यामुळे आज रायगड जिल्ह्यामध्ये फार काही गोष्टी आहेत ज्या काय खूप घडण्यासारख्या आहेत. आणि माझं विजन हेच आहे की रायगड जिल्हा परिषद ही महाराष्ट्रात अग्रमानांकित जिल्हा परिषद असली पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्व काम करतो. मग शिक्षणाच्या बाबतीत असेल तर शिक्षणाच्या बाबतीत सर्वप्रथम आपण पुढाकार घेतलेला आहे की सर्व शाळांमध्ये लाईट्स असली पाहिजे, सर्व शाळांमध्ये मुलींना वेगळे टॉयलेट्स असलं पाहिजे, प्रत्येक शाळेमध्ये वॉटर फिल्टर असलं पाहिजे, प्रत्येक शाळा डिजिटल असल्या पाहिजेत, मग तिथे LED ची व्यवस्था असेल, वायफायची व्यवस्था असेल, त्यानंतर प्रोजेक्टर असेल, हे सगळं झालं पाहिजे. आपल्या शाळा सगळ्या हायटेक झाल्या पाहिजेत. ह्यासाठी पहिल्यांदा मी सर्व याच्या 100% प्रत्येक शाळेमध्ये हे आपण विजन ठेवलं आहे की सर्व शाळा हायटेक झाल्या पाहिजेत. त्यानंतर आपला हा तरुण आहे हा सदृढ झाला पाहिजे, यासाठी आपण साधारणतः 3 करोड रुपयाची आपण व्यायामशाळेच्या साहित्यासाठी पण मंजुरी घेतलेली आहे की ते झालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं रायगड हा आध्यात्मिक जिल्हा आहे. मग त्याच्या माध्यमातून पूर्ण रायगडमध्ये आज गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात असतो, भजनी मंडळ मोठ्या प्रमाणात असतात. तर आपण रायगड जिल्ह्यातल्या 1200 गावातल्या भजनी मंडळांना आपण ह्यावर्षी नाळ टाळ हे आपण देत आहोत. तशाच पद्धतीने रायगड जिल्हा हा विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे गेला पाहिजे. मग त्याच्यात आता रायगड जिल्ह्यामध्ये MMID आहे, त्यानंतर नैना आहे, सिडको आहे, त्यानंतर उत्तर रायगड, दक्षिण रायगड असा थोडासा एक आर्थिकदृष्ट्या एक वेगळा विचार आहे. आता आपण जर पाहिलं तर नवी मुंबई एअरपोर्ट सुद्धा आपल्या इथे येतोय, त्यानंतर अटल सेतू झालेला आहे, मिसिंग लिंक आपल्या रायगडमधून आपण पुण्याला अटॅच झालेलं आहे. त्याच पद्धतीने आता तुमचं रेवस ते करंजा हा सुद्धा रोड होतोय. म्हणजे आज रायगड जिल्हा जर तुम्ही बघितलं देवेंद्र फडणवीस साहेबांचं लास्ट 2-3 महिन्यात आपण जर भाषणं बघितली तर त्याच्यामध्ये आज मुंबईपेक्षा जो स्कोप आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये आहे, कारण मुंबईच्या एकदम हाकेच्या अंतरावर असणारा रायगड जिल्हा आहे. आणि 100% हा रायगड जिल्हा पुढे गेला पाहिजे. रायगड जिल्ह्याचं नाव फक्त महाराष्ट्रात नाही तर देशात अव्वल क्रमांकावर गेलं पाहिजे, यासाठी सातत्यानं आपण प्रयत्न करतो. आपण जर पाहिले तर ह्या निवडणुकीत एक अभूतपूर्व घटना घडली की रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष हा बिनविरोध आला. आज रायगड जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट असेल, उभाटा गट असेल, तसे शिंदे गट आहे, ह्या चौघांची मिळून एकत्र सत्ता आहे. आणि काँग्रेसचा सुद्धा आम्हाला या संदर्भात सपोर्ट आहे. आणि ह्या सर्व 59 सदस्यांना घेऊन हा रायगड जिल्हा नंबर 1 कसं होईल हाच आमचा विचार आहे. तर आपल्यासोबत स्वतः भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. कमी वेळामध्ये त्यांच्याकडे वेळ जास्त नसल्या कारणाने कमी वेळामध्ये त्यांनी त्यांचा जो काही राजकीय प्रवास आहे तो आपल्यासोबत मांडला. त्याचप्रमाणे उमटे धरणाचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो मी स्वतः त्या मतदारसंघामध्ये येतो. उमटेच माझं गाव आहे. त्या उमटे धरणाचा गालाचा प्रश्न ते लवकरच निधीच्या माध्यमातून गाल काढून पूर्ण करणार आहेत. आणि कशा पद्धतीचं व्हिजन असणार आहे ह्या सुद्धा गोष्टी त्यांनी आपल्या सर्व प्रेक्षकांसमोर ठेवल्या. मला वाटतं एजी मीडियाच्या माध्यमातून ते पहिल्यांदाच आपल्या जनतेच्या समोर आले. तुम्ही कशा पद्धतीने वाकडेकर साहेब आहेत हे ऐकलं असेल. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.